कसे एकजुटीनं उभे आहेत. तर तुम्हाला नाही वाटत काहीतरी मिसिंग आहे? देव तरी सगळं कुठे देतो, काहीतरी कमतरता ठेवतोच. तर हेच बघा ना, एवढं मोठं एकत्र कुटुंब, पण या पिढीत पाळणा कुठे हल्लाय या घरात? पण आपण या सगळ्याचा आपल्याला हवा तसा फायदा करून घ्यायचा, आणि तोही जास्तीत जास्त. आपण त्यांच्या गुडबुक मध्ये होत तसंच राहायचं, मागून वार करायचा. आज ऐश्वर्याच्या जागी माझी सानिका असते, तिने हे सगळं केलं असतं. तिलोत्तमाच्या स्वार्थी अहंकारामुळे माझ्या लेकीने स्वतःला जाळून घेतलं. शांती, शांती, शांती. सध्या सगळे ग्रह तिलोत्तमाला अनुकूल आहेत दिसतंय मला. ते आपण प्रतिकूल करायचे. चिंता नको, ग्रहताऱ्यांना मी माझ्या बोटांवर केळवतो. या मेंदळी कुटुंबाची वेळ लवकरच येणार. त्याच क्षणांची वाट बघतेय मी. फार वाट पाहावी लागणार नाही, कारण तसे संकेत दिसत आहेत मला. शुभशकुनांची मालिका आपल्या समोर पायघड्या घालतीये. म्हणजे शुभ शकुनांची पर्वा नाही आहे मला. मेंदळे कुटुंब उद्ध्वस्त झालेलं पाहायचंय मला. तथास्तु. विठ्ठला, भैरवी महिने मला कसंही वागवलं असलं ना, तरी माझ्या मनात फक्त प्रेम आणि भक्तीच असू दे. माझे सूर फक्त तुझ्यासाठीच आहेत. त्याला तुझ्या भक्तीचे कोंदण लागू दे. जगाने ताराचं कौतुक केलं ना, तरी माझी त्यात काय बी हरकत नाही. कारण अप्पूच्या वेळेला भैरवी बाई खाऊन आल्या होत्या. मी फक्त एक छोटीशी परतफेड करते, बाकी काही. तू सांभाळून घेशील ना विठ्ठल? काय सांगितलं होतं मी? मरायची वेळ आली तरी तोंड गप्प ठेवायचंस. विसरलीस का तू? माई मला चुरळ दिसलं होतं म्हणून. साक्षात यमराज जरी समोर आला ना तरी नाही. अरे नशीब, ऐन वेळेवर तिकडे आग लागली आणि कोणाच्या काही लक्षात आलं नाही की ही का किंचाळली ते. घाबरणार नाही तर काय? तुमच्या नादी लागू नक्की जागेवरच उभी राहिली असती का? हाऊ डेअर यू! माझ्या मम्माला उलट उत्तर देतोय. तू गप्प राहा, नाहीतर तुला माझा मार झेपणार नाही. आज माझ्या ताराचं करिअर आणि माझ्या घराण्याची प्रतिष्ठा फक्त तुझ्यामुळे धुळीत मिळाली असती. हे कळतंय का तुला? तसं व्हावं हीच तुझी इच्छा असते ना ग? हे सगळं मुद्दाम केलंस ना तू? नाही, मी खरंच बोलते. मी खरंच हे काही मुद्दाम नाही केलं. तुझ्या मूर्खपणामुळे जर कोणाला कळलं असतं स्टेजच्या मागून दुसरंच कोणीतरी गातंय आणि समोर तारा फक्त पोट हलवते, काय इज्जत राहिली असती ग माझी? जगात कुठे तोंड दाखवायच्या लायकीचं राहिलो नसतो आम्ही.
म्हणजे आपल्या घराण्याची गायकी सुरू ठेवणं, स्वतःची इज्जत वाचवणं आणि आपल्या मुलीचं करिअर मार्गी लावणं, यासाठी ही युक्ती केली आहे भैरवीने. चल आपण निघूया. हो निघूया ना, पण आपला मोबदला घेऊन. काय? अगं परिस्थिती काय आणि तू पैसे विचारणार आहेस? चीप वाटतं ते मम्मा. चीप? कम ऑन तारा, बी प्रोफेशनल. या क्षेत्रात करिअर करायचं असेल ना तर भावनांची आणि व्यवहाराची गल्लत होता कामा नये. आणि ही तर छोटीशी आग होती. जगबुडी जरी झाली ना तरी आपली किंमत मोजूनच घ्यायची, है ना?